नमस्कार मराठी मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। शरद पवार कसे राजकारणी आहेत तर चतुर, चाणाक्ष आणि धोकेबाज राजकारणी आहेत असं अनेकांचं मत येतं। शरद पवार यांच्या फेवरमध्ये त्यांची स्तुती करणारे सुद्धा अनेक मतपतांतर आहेत, तर त्यांची विरोधक देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहेत। मात्र आता शरद पवारांनी एक मोठी खेळी खेळलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कशा प्रकारे ते उद्धव ठाकरेंचा गेम करणार आहेत किंवा काय आहे शरद पवारांची राजकीय खेळी 2024 साठी, चला तर जाणून घेऊया। बघा, 2014 ते 2019 विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप पहिल्या क्रमांकावर होता, तरी सुद्धा 2014 मध्ये 64 तसंच 2019 मध्ये 57 जागांसह उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर अधिक जागा मिळवलेला पक्ष होता। 2014 मध्ये शिवसेनेची भाजपसोबत युती होती, तर 2019 मध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्याने त्यांची युती तुटली। परंतु आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मतांचा फायदा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात झालेला आहे। काँग्रेसचा 1 खासदार असताना त्यांची मजल 13 खासदारांपर्यंत गेली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 10 पैकी 8 जागांवर विजय संपादन केला आणि हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे शक्य झालंय, हे नाकारून चालणार नाही। हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही नाकारता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व मोठं आहे, त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद दिलं तरी त्यांच्यासाठी ते पुरेसं असू शकतं। पुढील 2.5 वर्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकतात। शरद पवारांची ही महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाहीये आणि म्हणूनच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात आठवड्यातून फक्त 2दा मंत्रालयात येणं शरद पवारांना आवडलं नव्हतं, तरी सुद्धा आत्ताची राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली असल्या कारणानं शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा पुढे करून राजकीय खेळी खेळलेली आहे। कारण उद्धव ठाकरेंच्या मदतीनंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येऊ शकतं आणि एकदा सत्ता मिळाली की उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष मुख्यमंत्री करायचं आणि जे भूतकाळात कधीही शक्य झालं नाही की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री शरद पवारांना करता आलेला नाही, ते आता उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शक्य होणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना शक्य तेवढं गोंजारायचं, जेवढा जास्त फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंचा करून घेता येईल तेवढा करून घ्यायचा आणि महाराष्ट्राच्या सत्तेवर विराजमान व्हायचं, अशा प्रकारची राजकीय खेळी आता शरद पवारांनी खेळलेली आहे। अर्थात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहराच अप्रत्यक्षपणे समोर केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। शरद पवार यांच्या या राजकीय खेळीबाबत तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील, राजकारणाची तुम्हाला आवड असेल तर मराठी मंडळीला सबस्क्राईब नक्की करा, कारण राजकारण म्हणजे मराठी मंडळी। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।